वाटचाल कोल्हापूरच्या बाहेर असलेल्या एका छोट्याशा खेड्यातील सकाळ। रंजनगाव हे गाव हिरवाईने नटलेले, पन्हाळ्याच्या पायथ्याशी विसावलेले। गावातली माणसं अजूनही शहरीकरणापासून दूर, साधेपणात आनंद मानणारी। शिवा, वय वर्षे 22। तासलेला देह, कष्टाळू वृत्ती आणि स्वप्नांचा मोठा गोफ त्याच्या डोळ्यांत होता। त्याच्या वडिलांचा शेती व्यवसाय होता, पण शिवाला वेगळं काहीतरी करायचं होतं। त्याला मोठं व्यापारी व्हायचं होतं। शिवाच्या मित्रमंडळीतला दिप्या कायम म्हणायचा, शिवा, गावाकडं बसून तुला व्यापारी होता येईल का रे? शिवा हसून म्हणायचा, का नाही, इथंच काहीतरी मोठं करू। गावातल्या कुसुमताई म्हणजे शिवाच्या आईला हे अजिबात पटायचं नाही। तिला वाटायचं, शेती म्हणजेच खरं सुख। तिनं आपल्या नवऱ्याला शेतीत मदत केली होती आणि तिला वाटत होतं, शिवानेही तेच करावं। पण शिवा ठरवूनच आला होता। त्याने गावातच एक छोटं धान्याचं दुकान टाकायचं ठरवलं। शिवाकडे व्यवसायासाठी भांडवल नव्हतं, बँक कर्ज द्यायला तयार नव्हती आणि घरच्यांना हे सगळं पटत नव्हतं। पण त्याने हार मानली नाही। गावातील काही मोठ्या व्यापाऱ्यांना भेटला। त्याने त्यांच्याकडून धान्य उधारीवर घ्यायला सुरुवात केली। शिवाच्या मेहनतीमुळे व्यवसाय वाढायला लागला। त्याचं दुकान हळूहळू लोकप्रिय झालं। गावकऱ्यांना चांगल्या दरात धान्य मिळायला लागलं। पण यशासोबतच संकटही आलं। अचानक एका मोठ्या व्यापाऱ्याने त्याला गंडवलं। उधारीवर घेतलेलं धान्य त्याला परत मिळालं नाही। शिवाच्या व्यवसायावर संकट आलं। आई म्हणाली, मी म्हटलं होतं ना, हा धंदा आपल्यासाठी नाही। शिवा खचला होता, पण त्याचा मित्र दिप्या म्हणाला, शिवा, आपण हरायचं नाही, तू पुन्हा सुरुवात कर। शिवाने ठरवलं की यावेळी तो स्वतःच्या शेतात धान्य पिकवणार। त्याने गावातल्या इतर शेतकऱ्यांना एकत्र केलं। सर्वांनी मिळून सहकारी संस्था स्थापन केली। हळूहळू गावातील शेतकरीही त्याच्या मदतीला आले। काही वर्षातच रंजनगाव हे नाव साऱ्या जिल्ह्यात गाजू लागलं। समाप्ती। शिवाच्या जिद्दीमुळे आज त्याचं नाव मोठं झालं होतं। गावकऱ्यांनी मिळून त्याला सरपंच बनवलं। कुसुमताईंना कधी नव्हे ते शिवाचा अभिमान वाटत होता। शिवाचं स्वप्न पूर्ण झालं होतं, गाव सोडायचं नव्हतं, पण मोठं व्हायचं होतं। आणि तो यशस्वी झाला।